2023 या सरत्या वर्षात जगभरात अनेक उलथापालथी पाहायला मिळाल्या। अनेक गोष्टींनी इतिहास निर्माण केला तर अनेक गोष्टी अशा घडल्या ज्या विसरता विसरू शकणार नाही। कसे होते 2023 हे वर्ष, पाहूयात या ठळक घडामोडींमधून। लैंगिक शोषणाचा आरोप करीत कुस्तीपटूंनी आंदोलन छेडल्याने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले। मध्य प्रदेशमधील इंदोरमध्ये एक भीषण अपघात घडला, जिथे जुन्या विहिरींच्या पायऱ्या कोसळल्याने 36 जणांना आपला प्राण गमवावा लागला। संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेले भारताचे चांद्रयान-3 या यानाचे श्रीहरिकोटा येथून VLM-3च्या सहाय्याने यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते। याचा मुहूर्त दुपारी 2:35 हा साधण्यात आला होता। सदर चंद्रयान-3 पृथ्वी सभोवातली गिरट्या घालून चंद्राच्या भूमीवर तब्बल 42 दिवसांनंतर दक्षिण ध्रुवावर लँड झाले। हा क्षण संपूर्ण भारतवासियांसाठी एक ऐतिहासिक क्षण होता। दिल्ली येथे 28 मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले। मात्र प्रत्यक्षात 19 सप्टेंबर रोजी या नव्या संसद भवनात बैठकीला सुरुवात करण्यात आली। नवीन संसद भवनाचे बांधकाम हे टाटा प्रोजेक्ट्स या देशातील नामांकित बांधकाम कंपनीला देण्यात आले होते। ही भव्य इमारत बांधून तयार झाल्यानंतर तब्बल 1200 कोटी रुपये इतका खर्च झाल्याचे समजते। कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 मध्ये कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाले। कर्नाटकात 136 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला तर भाजपला फक्त 65 जागांवर तसेच जेडीएसला फक्त 19 जागांवर समाधान मानावे लागले। याशिवाय कल्याण राज्य प्रगती पक्ष आणि सर्वोदय कर्नाटक पक्षाला प्रत्येकी एक अशी जागा मिळविता आली। ओडिशा येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 288हून अधिक जणांचा अत्यंत दयनीय अवस्थेत मृत्यू झाला, तर 900हून अधिक प्रवासी जखमी झाले होते। दरम्यान कोरमंडल एक्सप्रेस मालगाडी आणि पॅसेंजर ट्रेनची धडक होऊन यावेळी मोठा अपघात घडला। यावेळी कोरमंडल एक्सप्रेसचे 10 ते 12 डबे रुळावरून घसरले आणि काही डबे थेट मालगाडीवर चढले। या अपघातात अनेकांनी आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्र, जवळच्या व्यक्तींना गमावून बसले होते। या कोरमंडल रेल्वे अपघातात एकाच कुटुंबातील 3 भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिस्ता नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे सिक्कीममधील अनेक सखल भागात ऑरेंज तसेच रेड अलर्ट जारी करण्यात आले होते। या पुरात साधारण 23 लष्करी जवान बेपत्ता झाल्याची घटना घडली होती। भारताच्या चांद्रयान-3च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर सूर्य मोहीम म्हणजेच आदित्य L1चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले। सतीश धवन अवकाश केंद्रातून PSLV रॉकेटच्या सहाय्याने भारताचे आदित्ययान सूर्याच्या दिशेने झेपावले आहे। सकाळी 11:50 या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले। हे प्रक्षेपण पाहण्यासाठी सतीश धवन अवकाश केंद्रात लोकांनी बरीच गर्दी केली होती। इस्रोच्या या मोहिमेमुळे आता भारताला सूर्याचा अभ्यास करणं सहज शक्य होणार आहे। गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशफाक अहमद यांची शनिवारी प्रयागराजमध्ये वैद्यकीय उपचारासाठी नेत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। दोन्ही आरोपी भावांना पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी आणले असता स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयाजवळ हा घातपात घडला। त्यामध्ये त्या गुंडांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला। भारताच्या ईशान्येकडील मणिपूर राज्यात एसटी आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रचंड हिंसा आणि जाळपोळ करण्यात आली। येथे बहुसंख्याक मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या हालचाली सुरू झाल्याचा निषेध म्हणून नागा आणि कुकी या आदिवासी समूहातर्फे ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले। महिलांवर अत्याचार करण्यात आला तर अनेक जणांचा बळी पडला। संसद भवनाच्या बाहेर 2 अज्ञात तरुणांनी सुरुवातीला फटाके फोडले, त्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली। 2 जण गॅस घेऊन प्रेक्षक गॅलरीचा ताबा मिळविला। त्यानंतर त्यांनी चक्क सभागृहात शिरकाव केला। इतिहासात प्रथमच अशी धक्कादायक घटना घडत होती।
ही सर्व घटना घडत असताना संसदेत मात्र चर्चा सुरू होती। त्यात हा असा मोठा गोंधळ उडाला। या धांदलीत एक महिला व एक पुरुष सामील झालेले दोघेही तरुण होते। या घटनेमुळे भारतीय संसदेच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता। या घटनेनंतर लोकसभेचं कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आले होते। त्यानंतर त्या दोषी आरोपींना अटक करण्यात आली होती। 2023 मध्ये घडलेल्या घडामोडींवर ही एक नजर होती। अशा नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।